आईची समजूत घालावी, आईनं तात्पुरतं हो म्हणावं. पण एक दिवस मात्र आईनं पकडला त्याला. आईनं त्याला पकडलाच एक दिवस. नारायणा इकडे, काय मी काय सांगते त्याला हो म्हणायचं. समर्थ म्हणाले, लग्नाविषयी म्हणणार असेल तर आधीच नाही म्हणतो. तेच सांगायचंय मला, लग्नाला तयार हो. माझी शपथ आहे. आईनं आपल्या प्राणांची शपथ घातल्याबरोबर नाईलाजाने समर्थ लग्नाला तयार झाले. आईच्या मुखामधून शब्द गेले, बाळा मला ना तुला पोहल्यावर उभं राहिलेलं बघायचंय. ती पुष्पमाला हातामध्ये घेतलेला, अंतरपाटाच्या पलीकडे उभा असलेला तू, मुंडावळ्या बांधलेला तू, असं मला तुला बघायचंय. समर्थ म्हणाले, थांब जरा, तुला मुलं झालेली बघायचे, त्याच्यासाठी काही काळ थांबायला लागेल, थांब जरा. मग लग्नाला हो म्हण. हो म्हटल्याबरोबर लगेच स्थळ दाखवायला सुरुवात झाली. एक आलं, दुसरं आलं, चौथं आलं. राणूबाई विचार करतात, आईसाहेब विचार करतात, एवढी स्थळं येतात, प्रश्न विचारले जातात, सगळी उत्तरं छान दिली जातात, पण तिकडून अजून होकार काय येत नाहीये. त्याचा उलगडा नंतर झाला. हो, उलगडा नंतर झाला त्याचा. एखादं स्थळ बघायला आलं की ते स्थळ बघून जाताना समर्थाने आईला विचारावं, आई वेशीपर्यंत सोडून येऊ, वेशीपर्यंत सोडून येऊ. आई म्हणायची, अरे आत्ता फक्त नाही नाही म्हणत होता, लग्नाला एवढ्यात प्रेमात पडला, जा जा म्हणाली, सोडून ये वेशीपर्यंत. आणि त्या तथाकथित सासरे बुवाना, म्हणजे आलेल्या तथाकथित सासरे बुवाना आणि त्या मुलीला, तिच्या घरच्यांना वेशीपर्यंत सोडायला जावं. आणि वेशीवर गेल्यानंतर समर्थाने तिथून सांगावं, हो अबाउट टर्न, इकडे वळा, काय मी लग्न करणार नाहीये, जा. तिकडून होकार काय येत नाही, त्याचा उलगडा आता झाला. हे साहेब तिकडे जाऊन सगळं बिघडवून टाकतात वेशीवरच. आणि म्हणून अखेर आसनगावला असलेल्या आपल्या भावाच्या मुलीशी विवाह ठरवला. मुहूर्त नाहीये तरी सुद्धा गोरज मुहूर्तावरती लग्न करायचं ठरवलं, बरं का. गोरज मुहूर्तावरती, गोरज म्हणजे गायी रानातून परत येतात, तो मुहूर्त म्हणजे गोरज मुहूर्त. त्या गोरज मुहूर्तावरती लग्न करायचं ठरवलं. दिवस ठरवला, सगळं झालं. आणि जिकडे तिकडे पत्रिका वाटल्या गेल्या, अक्षता वाटल्या गेल्या, 2. आणि हळूहळू हळू लग्नाचा दिवस जवळ आला. आता समर्थ लग्नामधून पळाले ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरं का. पण लोकांच्या मनात प्रश्न आहे की असे ते पळालेच कसे. सगळ्यांच्या मध्ये असणारे समर्थ असे पळालेच कसे. काय जुना काळ असल्यामुळे, जुना काळ असल्यामुळे पूर्वीच्या काळी हे MSCBचे लाईट नव्हते तेव्हा, आणि नव्हते म्हणून सारखे जातही नव्हते, लोड शेडिंग वगैरे विषयच नाही काही. संध्याकाळच्या वेळेला गोरज मुहूर्तावरती म्हणजे खांडवया लावलेल्या असायच्या अशा कोपऱ्यात, आणि मध्ये माणसं, त्याच्यामध्ये समर्थ. काय कळणार. आणि मी खरं सांगू का, लग्नामधला सगळ्यात उपेक्षित पदार्थ कुठला असेल तर तो नवरा मुलगा. स्वानुभव सांगतो, सगळेजण त्या नवरी मुलीकडे, तिचे दागिने, तिची साडी, आणि तिची केशभूषा, आणि तिची वेशभूषा, बाकी काय नाही झालं तर चिवडा लाडू आहेच, हाण चिवडा लाडू, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. नवऱ्या मुलाकडे लक्ष देतो कोण. स्वानुभव सांगतो. आणि गोरज मुहूर्तावरती लग्न करायचं ठरवलं. आणि मुहूर्त जवळ यायला लागला, 2 द्या. आता मजा आहे का, आजही मराठवाड्यात ती पद्धत आहे की साधारणतः 2-3 मंगलाष्टका झाल्या की मग मुलीचे मामा मुलीला घेऊन या, बरोबर ना. जुन्या काळी अशी पद्धत होती, मुलीचे मामा मुलीला घेऊन या. त्या काळी मुलीचा मामा मुलीला खांद्यावर बसून आणत असे. आता शक्य आहे का हे. मुलीचं वय वर्ष 28-30, मुलीचं वजन 85 किलो. मामाने खांद्यावर आणायचं म्हटलं तर मामाला 4 खांद्यावर घ्यायला लागेल. शक्य आहे का हे. तेव्हा हे वय वर्ष मुलीचं काय असेल, 10, 12, 14 मुलीचं वय असायचं. आणि मुलाचं वय साधारणतः 14-15 म्हणजे त्या काळचं लग्नाचं वय. आणि समर्थ तयार झाले. आणि एक 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 मंगलाष्टका सुरू झाल्या. मंगलाष्टका म्हणजे काय,
त्या विवाह प्रसंगी त्या वधूवरांच्या मनामध्ये मंगल असे विचार यावेत म्हणून म्हटली जाणारी अष्टक, त्याला म्हणतात मंगलाष्टक. अलीकडे ते शार्दूल विक्रीडित वृत्तही बघत नाहीत, त्याचा काही अर्थ बघत नाहीत. माईक हातात मिळालं की म्हणजे काय रे बाबा, वारू चौखूर धरतात. मग माझ्या भाच्याचं लग्न, माझ्या नातीचं लग्न, अमुक तमुक हे चालू. परवा मी अशी भयानक मंगलाष्टक ऐकली, काय सांगू तुम्हाला, तार सप्तकात म्हातारी मंगलाष्टका चालली आहे. म्हातारी बुडली तळ्यात बुडली, म्हातारी म्हातारी बुडली तळ्यात बुडली. प्रत्यक्ष म्या पाहिली. मजा पुढे आहे. दादाने वर काढून नदी तिरी नेवोनिया जाळिली. ही मंगलाष्टक आहे. अरे सगळं स्मशान आहे त्या मंगलाष्टकामध्ये. मंगलाष्टका कशी असते महाराज. आता सावध सावधान समयो साधा समीप पैसे वाग्वादान करा पलार्थ घटिका संपूर्ण आदि असे भावे सद्गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा आदरे तो पक्षी कुलदैवता वधुवरा कुर्याद्वयोर्मंगलम सुमुहूर्त सावधान. झटपट झट आता अंतःपट दूर सारा अधीर बहुत झाले पंक येतील दार. जवळ जवळ येता मिलनाचा मुहूर्त उभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थ सुमुहूर्त सावधान शुभमंगल सावधान. हातामध्ये वर पुष्पमाला घेतलेले समर्थ मनामध्ये विचार करतात. प्रत्येक वेळेला हे द्विजगण काय ओरडतात, शुभमंगल सावधान. समर्थाने विचार करावा, शुभ आहे मंगल आहे, मग सावधान कशासाठी. सावधान कुठे लिहिलेलं असतं, 24,000 वोल्ट्स, एक कवटी आणि 2 हाडं. म्हणजे काय, तिथं हात लावलं असतं तुझं असं होईल, 1 कवटी 2 हाडं. सावधान. इथून सावधान कशासाठी. समर्थांच्या दिव्य प्रतिभेनं त्याचा अर्थ लावला. आत्ता सावधान झालं असतं, पुढे शुभ आणि मंगल आहे. नाही तर काय ते आपण भोगतोच आहोत, सावधान न झालेले. आणि म्हणून समर्थाने तिथूनच आईला फक्त विचारलं, आई बघतेस ना. काय, हो 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 बघतीये ना. बघ माझ्या हातात पुष्पांची माळा आहे, बघितलीस ना. हो हो बघितली. बघ माझ्या डोक्याला मुंडवळ्या बांधल्यात, बघितलीस ना. हो हो बघितली. बघ अंतरपटाच्या पलीकडे, या पलीकडे मी उभा आहे, तिकडे नवरी मुलगी उभी आहे, बघितलीस ना. हो हो बघितली रे बघितली. समर्थ म्हणाले, झालं माझं काम. तू काय म्हणली होतीस, मला तुला असं बघायचंय, माझं काम झालं. आणि शेवटची मंगलाष्टका म्हणायच्या आधीच द्विज सावधान ऐसे, द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती. पहा क्या बात. द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती. ते एके रामदासे, ते एके रामदासे आयकिले त्या असो सदा प्रणती. राम 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 सीतापती राम 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 सीतापती राम 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 रघोत्तमा राम 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 सीतापते
द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती, ते एके रामदासे आयकिले त्या असो सदा प्रणती. वा. आणि समर्थ जे तिथून पळाले महाराज लग्नामधून, समर्थ पळाले तो दिवस आहे फाल्गुन वद्य अष्टमी. फाल्गुन वद्य अष्टमीला समर्थ पळाले आणि धावत 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 कुणाच्या घरी थांबलो, कुणी आपल्याला ओळखलं तर परत घरी नेऊन सोडतील म्हणून कुणाच्या घरी थांबायची सोय नाही. आणि असे अविश्रांत पोटामध्ये काहीही अन्न पाणी नाही असे समर्थ निघाले. पिरासकानी कडे सारे बरसा रे निद मगरे गरे निद. आणि समर्थ रामाच्या भेटीसाठी लग्नामधून निघाले 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 निघाले. फाल्गुन वद्य अष्टमीला पळालेले समर्थ बरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी नाशिक मधल्या काळाराम मंदिरामध्ये येऊन दाखल झाले. आणि काळाराम मंदिरामध्ये आल्यानंतर आपला ध्येय विषय प्रभू रामचंद्र बघितला. डोळ्यामध्ये अखंड अश्रुधारा वाहत आहेत समर्थांच्या. आणि एका कोपऱ्यामध्ये एवढंस पोर बसलंय हो. आणि मनामध्ये फक्त भगवंताला साद घालतात, रामचंद्रा तुझा वियोग, रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, ऐसा नको रे प्रसंग. तुझ कारणे सर्व संग, तुझ कारणे सर्व संग त्यक्त केला. रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, ऐसा नको रे प्रसंग. तुझ समुदाम दासांचा, तुझ समुदाम दासांचा पर्यमासी स्वामी कैसा, पर्यमासी स्वामी कैसा. तुझ कारणे जीवलगांचा, तुझ कारणे जीवलगांचा, तुझ कारणे जीवलगांचा संग सोडिला. रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा नको रे प्रसंग, ऐसा नको रे प्रसंग, ऐसा नको रे प्रसंग. आता मामाकडे फाल्गुन वद्य अष्टमीला पळालेले समर्थ बरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी काळाराम मंदिर नाशिक येथे येऊन दाखल झाले. दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गर्दी, ती गर्दी ओसरल्यानंतर आता प्रसंग डोळ्यासमोर आणा. मी उभा करायचा प्रयत्न करतोय, आपण सगळ्यांनी तो डोळ्यासमोर उभा करायचा प्रयत्न करा. काय घडलं असेल तेव्हा. आणि गर्दी ओसरल्यानंतर समर्थ रामासमोर जाऊन उभे राहिले, हात जोडले, डोळे भरून रामाला बघितलं आणि रामाला सांगितलं, रामा तुझ्यासाठी म्हणून मी सगळं सोडून घर आलोय रे इथे. तू माझा ध्येय विषय आहेस म्हणून सगळं सोडून तुझ्या इथे आलोय. काय करू मी, यानंतरचा मार्ग तूच दाखव मला. समर्थांनी यानंतर केलेली तपश्चर्या, यानंतर झालेलं रामांचं दर्शन, लोक या बाकी कशाचाही विचार न करता नको त्या गोष्टींमध्ये लोकांना रस प्रचंड आहे. काही लोकांचा कीर्तनानंतर असाही प्रश्न आलाय, बुवा मग ते ठरवलेल्या त्या लग्नाच्या मुलीचं काय झालं, तुम्हाला करायचंय काय.
गोविंद स्वामी आपले मस्त उत्तर द्यायचे याला. ते मुलगा बघतायत त्याच्यासाठी. तुमची तयारी असेल तर आपण विषय चालवूया पुढे. तुम्हाला करायचंय काय? समर्थांनी तपश्चर्या काय केली ती पहा. समर्थांनी विचार करावा. या ठिकाणी बसून आपण नामस्मरण केलं तर, कारण एवढ्या मोठ्या विभूती समोर उभं राहून, एवढ्या मोठ्या चैतन्यासमोर उभं राहून काहीतरी मागायचं म्हणजे आपल्याकडे तेवढा अधिकार पाहिजे. हा माझा विचार नव्हे, हा मी समर्थांचा विचार सांगतो. आज आम्ही देवाजवळ जातो आणि काही मागतो, पण एकदा आम्ही विचार करत नाही की माझा हे मागायचा अधिकार आहे का. समर्थांसारखी एवढी थोर विभूती विचार करते की या चैतन्यासमोर मी काही मागावं, तर तेवढी माझी खरंच अजून तयारी आहे का, पात्रता आहे का. मग ही पात्रता नसेल तर ही पात्रता मला तयार करावी लागेल. त्यावेळेला मी त्याच्यासमोर उभं राहून काही ना काहीतरी मागू शकतो, त्याशिवाय नाही. आणि त्या ठिकाणी समर्थांच्या मनामध्ये विचार आला की इथं जर मी साधनेला बसलो तर इथे माणसांची रेलचेल खूप आहे, साधनेला शांतता मिळणार नाही. म्हणून काळाराम मंदिराच्या जवळच असलेलं टाकळी नावाचं क्षेत्र, हे टाकळी वेगळं आणि ते टाकळी वेगळं, ज्या ठिकाणी गोदावरी आणि नंदिनी अशा दोन नद्यांचा संगम आहे, असं टाकळी नावाचं क्षेत्र. क्षेत्र म्हणजे समर्थ त्या ठिकाणी राहिले म्हणून क्षेत्र. राजा ज्या स्थला तीच होते राजधानी. समर्थ तिथे राहिले, त्यांनी तपश्चर्या केली म्हणून ते स्थळ क्षेत्र झालं. हे टाकळी नावाचं क्षेत्र समर्थांनी निवडलं का? अहो संगम म्हटल्याबरोबर 12 महिने 24 तास पाणी. साधकाला लागतं काय हो? 2-3 वेळेला स्नानाला पाणी आणि गोळाभर भात तो कुठेही मिळतो, त्याच्यावर चालतं त्याचं. आणि म्हणून समर्थांनी दुसऱ्या दिवशी टाकळीमध्ये गेले आणि दुसऱ्या दिवसापासून समर्थांची दिनचर्या सुरू झाली. समर्थांची दिनचर्या अभ्यासली ना तरी खूप आहे हो. समर्थांची दिनचर्या आमचे सुनील चिंचोलकर ज्यांनी श्वास आणि श्वास त्यांचा टिपला, इतकी सुंदर दिनचर्या त्यांची देतात. पहाटे 3-3:30 ब्राह्ममुहूर्तावरती उठावं, शौच मुखमार्जन करून पहिल्यांदा सामर्थ्याची उपासना करावी. समर्थांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे 1200 सूर्य नमस्कार रोज. कुठलीही जिम नाही, कुठलीही वजन नाहीत, कुठलंही काहीही नाही, 1200 सूर्य नमस्कार रोज घालायचे. समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे समर्थांनी आपल्या आयुष्यात करून दाखवलंय. आणि असे समर्थ पहाटे उठावं, शरीर सौष्ठव, 1200 सूर्यनमस्कार, तोपर्यंत सूर्योदय होण्यापूर्वीच स्नान उरकून घ्यावं. आणि स्नान उरकल्यानंतर सूर्य उदय होताना पाण्यामध्येच नाभी कमला म्हणजे बेंबी इतक्या पाण्यामध्ये उभं राहून सूर्याला अर्घ्य द्यावे. आणि त्यानंतर जवळपास आजच्या काळात सांगायचं भाषेत तर 10 वाजेपर्यंत मंडळाला कुणासमोर गेले नाहीत. पण महाराज सहन किती करणार हो, सहन किती करणार. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष किती सहन करणार. तुम्हाला सांगू का, समर्थांच्या आयुष्यातली अवस्था अशी झाली होती, जो प्रपंच सहज शक्य होता त्यामध्ये समर्थांना रस नव्हता, आणि ज्यामध्ये रस होता ते अजून प्राप्त झालं नव्हतं. अशी विचित्र द्विधा मनस्थिती, अपरिस्थिती प्रत्येक साधकाची होते, ती समर्थांची झाली. समर्थांनी तुम्हा आम्हाला जे सांगितले ते समर्थांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये करून दाखवलंय महाराज. दुपारी खाणं झाल्यानंतर थोडा किंचित आराम करावा, म्हणजे वामकुक्षी थोडाच, त्यानंतर लगेच समर्थांनी उठावं. आणि समर्थ तुम्हा आम्हाला जे सांगतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. रोज काही ना काहीतरी समर्थांनी लिहून काढावं. समर्थांचं अक्षरही आपण पहा, धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये समर्थांचं हस्ताक्षर सुद्धा जतन करून ठेवलंय. मुद्दाम अक्षर पहा. रोज काहीतरी लिहावं. संध्याकाळी समर्थांनी बाहेर पडावं, काळाराम मंदिरामध्ये यावं.
त्यावेळेला काळाराम मंदिरामध्ये 4-4 महिने, 5-5 महिने, 6-6 महिने नव्हे, वर्षभर 2-2 तास रोज प्रवचन करणारे प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते असे अनेक जण येत असत. विचार करा, 12 वर्ष समर्थ टाकलीला राहिले. 12 वर्षाचे दिवस 365 गुणिले 12 वर्ष, किती ऐकणं झालं असेल समर्थांचं? काही परिमाण याला? किती ऐकणं झालं असेल समर्थांचं? आणि हे सगळं ऐकताना दिवस छान जावा. महाराज, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संध्याकाळची एक वेळ येते ज्याला कातर वेळ असं म्हणतात. कातर वेळ. आणि त्या कातर वेळेला ना एकट्या माणसाचा जीव कातरतो आतून. आपल्या आईची आठवण येऊन, आपल्या घरच्यांच्या आठवण येऊन समर्थांचा जीव कातरावा आतून. लोकांचे टके टोणपे, लोकांच्या केलेल्या अवहेलना कुणाला सांगणार हो? ऐकायला होतं कोण? होता ना नाशिकचा काळाराम, तो ऐकायला होता ना. समर्थाने एका जागी बसावं आणि त्या काळारामाला साद घालावी संध्याकाळच्या वेळेला. असं म्हणतात, समर्थ मारवा रागामध्ये ती गात असत. समर्थांच्या हृदयामधून जी तडफड बाहेर पडली ना, ती तडफड, मनातला सगळा दुःख जे बाहेर पडलं ना, ते दुःख म्हणजे करुणाष्टक आहेत. मारवा रागामध्ये ती गातात समर्थ. असा ऐकिवात आलं. आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, मारवा राग म्हणजे आई आणि बाप नसलेला राग. सा आणि प सापडतच नाहीत. आणि समर्थाने रामाला साद घालावी. संध्याकाळच्या त्या कातर वेळेला रामाला आठवावा आणि मुखातून शब्द जावे, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया. परम दीन दयाळा नीरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुझ विनश्न होतो धावरे धावता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. सकळ त्यजुनी भावी कास तुझी धरावी. रोज रामाला साथ घालावी. रोज साथ घालावी. रामा अजून नाही पूर्ण झालं, पण काही काळानंतर असा प्रसंग, गावातली काही मुलं एकत्र करावी समर्थाने. त्या मुलांना मारुती स्तोत्र शिकवावं, त्या मुलांना काही स्तोत्र शिकवावी. त्या मुलांना एकत्र करून रोज त्यांच्याकडून सूर्यनमस्कार घालून घ्यावेत. त्या मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य दोन्हीही त्यांच्या अंगी कसं बाणेल यासाठी प्रयत्न करावे. आणि प्रत्येकाला आलेल्याला काय द्यावं तर मारुती पुढे ठेवलेलं गुळ आणि खोबरं हे प्रत्येकाला द्यायचे हातावर. दे 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 ना दे 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 ना दे 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 ना दे दे ना दे दे. 5 एक वर्ष झाली असतील नसतील समर्थाना.
पण आता समर्थांबद्दलचा थोडा भाव नाशिककर आणि टाकळीकरांच्या मनातला बदलायला लागला होता. आणि एक दिवस प्रसंग असा घडलाय, नेहमीप्रमाणे समर्थ गायत्री उपासना झाल्यानंतर एका वृक्षाच्या खाली बसून हातामध्ये जपमाळ घेऊन श्रीराम जय जय राम अखंड जप चालू आहे. आणि अशा वेळेला टाकळीच्या जवळ असणारं गाव, ज्या गावाचं नाव दशपंचक, त्या दशपंचक गावामधला एक प्रतिष्ठित माणूस ज्याचं नाव आहे गिरीधर पंत कुलकर्णी. या गिरीधर पंत कुलकर्ण्याला अपमृत्यू आला. अपमृत्यू म्हणजे आता खरी मृत्यूची वेळ नाही, पण तरी देखील काहीतरी ग्रह फिरले आणि मृत्यू आला. ऐन तारुण्यामध्ये 25व्या वयामध्येच त्याला मृत्यू आला आहे. आणि त्याचं प्रेत तयार केलं आणि मोठा, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर क्लास 1 ऑफिसर असलेला हा गिरीधर पंत कुलकर्णी, त्याचं प्रेत तयार केलं. अपार लोक मिळाले होते आणि पूर्वीचा काळ असल्यामुळे आपल्या पती बरोबर सती जाण्यासाठी त्याची ही बायको ती निघाली. म्हणून तिनं तो सतीचा वेश केला. शेलाटी पोर हो, 19-20 वर्षाची. तिनं तो वेश केला, हिरवा चुडा हातामध्ये घातला, मळवट भरला, हिरवी साडी, हिरवी साडी, आणि अशी सगळी सौभाग्यवानं घेऊन ती निघाली. पतीचं प्रेत निघालंय, ही त्याबरोबर निघाली. आणि टाकळीच्या दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी प्रेत दहन करण्याची ठिकाण आहे, त्या ठिकाणी प्रेत आणलं, खाली ठेवलं. आणि पलीकडे बसलेले समर्थ काही लोकांनी बघितले. त्या बायकोला सांगितलं, बाळ सती जातेच आहेस तर जाता जाता त्या महापुरुषाचं दर्शन तरी घेऊन ये. जाता जाता एवढं चांगलं दर्शन कशाला सोडतेस? तिने ते मान्य केलं. त्या ठिकाणी ती आली. समर्थांच्या पायावर डोकं नाही ठेवलं. स्त्रिया जसा नमस्कार करतात तसा हात हलवून नमस्कार केला. आणि हात हलवल्याबरोबर हातातला बांगड्यांचा चुडा वाजला. चुडा वाजल्याबरोबर समर्थांच्या डोळे मिटलेले असताना सुद्धा मनामध्ये विचार आला, कुणीतरी सवाष्णबाई पाया पडायला आले. समर्थांच्या मुखामधून पटकन उद्गार गेले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणून मुखामधून उद्गार गेले. आणि हे उद्गार ऐकल्याबरोबर ती पोरगी ढसा 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 रडायला लागली. महाराज समर्थ मनाशी विचार करतात, अरे सवाष्ण बाईला अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिल्यानंतर ती रडते, असं काय झालं? आणि इतका वेळ मिटलेले डोळे समर्थांनी खाडकन उघडले, समोर बघितलं, आजूबाजूचा प्रसंग बघितला. आणि समर्थांच्या लक्षात आलं की ही पोर सती जाण्यासाठी आली. आणि आपल्या मुखातून त्यावेळेलाही उद्गार गेल्यामुळे हिला वाईट वाटलंय. त्या पोरीनं विचारलं, समर्था काय म्हणून तुम्ही मला आशीर्वाद दिलात? अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणून. पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता, पुण्या जन्मास्तव आशीर्वाद देता. सती या जन्मी चाललेच आता, सती या जन्मी चाललेच आता. शक्य नाही प्रभू राम बोलला, शक्य नाही. समर्थांच्या मुखामधून उद्गार गेले, शक्य नाही प्रभू राम बोलला. तुझ्या पतीला आयुष्य अजून आहे, तुझ्या
पतीला यश अजूनी आहे, तुझ्या पतीला यश अजूनी आहे. दे 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 ना दे 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 ना दे दे ना दे दे दे. समर्थ म्हणाले, काळजी करू नकोस, शक्य नाही, प्रभू राम बोल. मी नाही बोललो, हे प्रभू राम माझ्या मुखातून बोलला. आणि म्हणून समर्थ तिला घेऊन त्या नवऱ्याचं प्रेत जिथं आणलं होतं तिथे समर्थ आलेत. समर्थाने प्रकार बघितला आणि त्या लोकांना त्या प्रेत बांधलं होतं ते सोडायला सांगितलं. गिरधरपंतांचं ते प्रेत सोडलं आणि आपल्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, प्रभू रामाचं स्मरण केलं. प्रभू, याला आयुष्य आहे असं तुम्ही बोललात, मी बोललो नाही. आता हा शब्द खरा करणं हे तुमचं काम, माझं नाही. आणि म्हणून रामरायाचं स्मरण केलं आणि फक्त पाणी प्रोक्षण केलं हो, त्याच्यावरती शिंपडलं. झोपेतून उठावा तसा आळोखे पिळोखे देत तो उठला. आता तुम्हाला वाटेल, मेलेला माणूस कसा काय उठवतो? मृत्यू आणि अपमृत्यू याच्यामध्ये फरक आहे. गजानन विजय मध्ये या गोष्टीचं फार सुंदर खंडन दासगणू महाराजांनी केलंय. संत मृत्यू ना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागिती, परी संकटाते वारिती, आगांतुक असले असते. अपमृत्यू टाळणं संतांना काहीच कठीण नाही हो. ज्ञानेश्वर माऊलीने उठवलं नाही का सच्चिदानंद बाबाला, आणि त्याच्याकडून लिहून घेतलं ना सगळं. ज्याचं आयुष्य अजून आहे हे ज्यांना दिसतंय संतांना, त्यांनाच उठवता येतं. ज्यांचं आयुष्य सरलंय त्यांना उठवता नाही येत महाराज. याचं काहीतरी गणित बिघडलं पत्रिकेमधलं, अपमृत्यू पटकन आलाय, त्याला समर्थांनी वाचवलाय. तो उठल्याबरोबर समर्थांना त्यानं विचारलं, महाराज आपण कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. समर्थांच्या मुखामधून उद्गार किती शांत आणि स्पष्ट गेलेत बघा. समर्थांच्या मुखामधून उद्गार एवढेच, मला रामदास असं म्हणतात, मला रामदास असं म्हणतात, एवढीच आमची ओळख. तुम्ही मला मृत्यूच्या दारातून उठवलं, तुम्ही माझा मृत्यू टाळलात नाही, रामानं तुझा मृत्यू टाळला, माझं फक्त निमित्त केलंय. मी तो हमाल भारवाही, रामानं माझं निमित्त केलं रे, त्याच्या मनामध्ये होतं म्हणून तू उठलास. या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ? मला काही नको. नाही नाही, असं कसं? काहीतरी तर घ्या. आता आपलं कार्य पुढे चालायचं असेल तर फक्त पैसा उपयोगी नसतो हो. मी म्हणून मगाशी जे म्हटलं ना सुरुवातीला, सातत्यानं कार्य चालण्यासाठी फक्त पैसा आणि फक्त विचार किंवा फक्त विश्वास असून उपयोग नाही. त्या विश्वासाची माणसं सुद्धा हाताशी असावी लागतात, तेव्हा उत्सव होतात. तेव्हा मनात घेतलेली संकल्पना तडीच जाते, एक नाही अनेक वर्ष तडीच जाते. आणि हे करण्यासाठी भगवंत सहाय्यभूत होतो. पण काय मागायचं हे कळलं पाहिजे ना हो. गोंदवलेकरांचं एक कायम वाक्य होतं ना, कुणाकडेही काहीही न मागणं हा आयुष्यभर मी नेम धरला. तो देत गेला, मी कधीही मागत गेलो नाही, तो देत गेला. समर्थ म्हणाले, तुम्हाला द्यायचंच असेल तर एकच गोष्ट द्या. कुठली? माझ्या मुखातून रामरायाने जे शब्द वदवले आहेत ते खरे ठरणार. तुम्हाला 8 पुत्र होतील, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तुम्हाला 8 पुत्र होतील, त्यातला पहिला पुत्र राम कार्यासाठी आम्हाला द्या. इथून समर्थांची मोठी उभारणी सुरू झालीये. माणसं जमा करायची. पैसा खिशात राहतो, माणसं नसतील तर पैसा काही करू शकत नाही. म्हणून इथे समर्थांनी सुरुवात केली, माणसं जमवायची. आणि हा झालेला पहिला पुत्र म्हणजे समर्थांचा पहिला शिष्य उद्धव. या उद्धवाची मुंज सुद्धा समर्थांच्या मांडीवर लागली. इतकं त्याचं भाग्य थोर आहे.
समर्थानी आयुष्यामध्ये हे जगून दाखवलंय. मधल्या काळामध्ये उपासना झाली आणि जवळपास एक तप होत आलं. त्यानंतर एक दिवस ध्यान लावलं. ध्याये द्याजानुबाहु ऋतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमरदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधत मुरुजटा मंडनं रामचंद्रं. ध्यान केलं पण ध्यान लागे ना महाराज. डोळे खाडकन उघडले, पुन्हा मिटले, पुन्हा उघडले आणि तिसऱ्यांदा डोळे उघडल्यानंतर कोटी सूर्यप्रकाश समोर ठाकलेला बघितला आणि प्रभू रामाचं सगुण साकार दर्शन झालं. याचसाठी केला होता अट्टहास समर्थाने. रामरायाचं दर्शन झालं. समर्थांना विश्वास बसेना. दे 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 न भैरवी चालू. समर्थांना विश्वास बसेना की मी यासाठी हे केलं होतं आणि ते समोर उभं राहिलं. अखंड डोळ्यामधून अश्रुधारा वाहत आहेत. प्रभू रामांच्याही डोळ्यामधून अश्रू यावेत. कितीतरी वेळ राम समर्थांना बघतात, समर्थ रामाला बघतात. किती वेळ असं चालणार. शेवटी रामानेच विषय वाढवला. कशासाठी हे केलं होतं? काही आपलं दर्शन व्हावं, तुम्हाला बघावं, तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून एवढं सगळं केलं. रामांच्या मुखातून उद्गार, बाळा अरे मला निर्गुणातून सगुणात यायची इच्छा असते पण भक्त मला निर्गुणातून सगुणामध्ये ओढायलाच मागत नाही. त्याला मी काय करू? सगुणामध्ये ओढायलाच मागत नाही. तू ओढलंस म्हणून तुझ्यासाठी धावत आलो रे बाळा. काय हवंय? काही नकोय, काहीही नको. असं कसं? समर्थ म्हणाले, देणार असाल तर एकच द्याल, एकच द्याल. बोल ना काय हवंय. मी सगळ्या लोकांना सांगतो की मी रामाचा दास आहे. शब्द नीट ऐका शेवटचे. समर्थ म्हणतात मी सगळ्यांना स्वाभिमानानं अभिमानानं सांगतो की मी रामदास आहे. एकदा फक्त तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणा की तू माझा आहेस म्हणून. मी लोकांना सांगतो मी रामाचा आहे म्हणून. एकदा तुम्ही म्हणा ना. प्रभू म्हणाले मी असं नाही म्हणणार, मी असं नाही म्हणणार. का? माझी साधना अजून तेवढी परिपक्व झाली नाही तुम्ही असं म्हणण्या एवढी. प्रभूंच्या मुखामधले उद्गार आहेत, बाळा अरे तू माझा आहेस असं म्हणायला तरी तू आणि मी वेगळे कुठे आहोत? तू आणि मी वेगळे नाही आहोत. तू आणि मी एकच आहोत. आणि शेजारतीमध्ये समर्थानी याचं वर्णन दिलं आहे. राम आणि दास दोघे पहुडले धामी. याचं वर्णन समर्थाने आपल्या शेजारतीमध्ये केलंय. काढून बघा. असा हा थोर महात्मा आज कीर्तनाला विराम देताना 2 दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी संपवतो आहे, विराम देतो आहे. अल्पविराम. पुढल्याशी परत येणार आहेच. उद्या संध्याकाळी अभंग नाट्यगीताचे एक गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहेच. काही वेगळे आपल्याला अभंग आपल्या समोर ऐकवायचा प्रयत्न करीन. उद्या आणखीन एक इंजिन या ठिकाणी वाढणार आहे पखवाजाचं. एक इंजिन वाढलेलं असल्यामुळे उद्या आणखीन मजा येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संध्याकाळी 4ला आपण सांगतो पण एकंदर सगळ्या कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे थोडा उशीर होतो. तेवढं स्वाभाविक आहे. पण शक्यतो सगळ्यांनी वेळेत या म्हणजे कार्यक्रम वेळेत सुरू करता येईल. पण सगळं आटपून मला पुन्हा दे दे ना दे 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 ना. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया.
कची केले तुझा तूची सावरी दयाळा सावरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया रामराया कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी दयाळा आता न दिसे उरी दयाळा कोठे जावे काय करावे कोठे जावे काय करावे आरंभिली पोहरी दयाळा पोहरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी रामराया रामराया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया रामराया कल्याण करी कल्याण करी कल्याण करी रामराया हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी जलगे मुक्ती धन संपदा साधू संग देगा सदा संग देगा सदा साधू संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी हेच दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गोपाल कृष्ण भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सद्गुरु श्री वेंकटेश दाजी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति